परत इथे आम्ही आले. तर जय श्रीराम मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करतो माझ्या यूट्यूब ब्लॉगमध्ये. तर सगळ्यात पहिलं तर तुम्हाला खूप खूप धन्यवाद माझे 1000 सबस्क्रायबर पूर्ण केल्याबद्दल. आणि आता आम्ही निघालो आहे पुरंदर सहलीला, पुरंदर गडावरती, जेजुरीला, अजून बऱ्याच ठिकाणी. ते तुम्ही ह्या ब्लॉगमध्ये बघा. आणि तुम्हाला जसं माहिती असेल की आमची छोटी संस्था आहे, संस्कार संस्थेच्या अंतर्गत आम्ही बरेचसे उपक्रम करत आहोत. त्यातून एक उपक्रम म्हणजे सहल, वार्षिक सहल. तर आता आम्ही निघालो आहे तिकडं, तयारी बऱ्याचपैकी सुरू झाली. तर तुम्ही फक्त आता ब्लॉगला पूर्ण बघा आणि सिनेमॅटिक शॉटला एन्जॉय करा. तोपर्यंत चला, आता इथे आम्ही ध्वज लावायला घेतले आणि जरा रिव्ह्यू घेऊया सहलीचा. आम्ही नाही घेतले, हे लोक लावतात, आम्ही फक्त बघतोय. हे लोक लावत आहेत. जर तुम्हाला ह्यांचा नंबर पाहिजे असेल तर लिहून घ्या लगेच. अरे भावा, अरे म्हणून हा नंबर आहे, कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही लोक. आणि जर कोण नाही उचलला तर किरीचा सोनो घे का ना. आणि आणि गाडी दादा, तुम्हाला काय बोलायचं आहे का? भरपूर, पण नको काय बोला. तुम्ही टेन्शनमध्ये आहेत. धर्म संस्थापनेसाठी पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी. मित्रांनो, कॅडबरी किरीस का सुनोगे गाना? किरीस का गाना चला चला चला. किरीस का सुनोगे गाना? आम्ही राहिलो ना, आम्ही ते एवढे तर मित्रांनो, आमचे डीजे ऑपरेटर तुझा उमेदवार. तर मित्रांनो, गाडीमध्ये चोर आलाय, चोर बघा. मगर जाने का नहीं वो बुलाती है. तर मित्रांनो, आता गाडी एका ठिकाणी थांबवली थोडासा ब्रेक घेण्यासाठी. तर आता आम्ही डायरेक्ट उद्या सकाळीच तुम्हाला भेटूया. तोपर्यंत तुम्ही ब्लॉग पूर्ण नक्की बघा आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या खेडशॉप टोल नाक्याजवळ माऊली स्पेशल चाय. आपल्या इथे चहा प्यायला आलाय दादाला विचारू आपण. चहा मस्त ओके, या परत कधी पण आला तर माऊली स्पेशल चाय. तर मित्रांनो, नक्की विजिट करा इकडं. तर खूप थंडी आहे, पण दादाची चहा पिऊन एकदम अंगाला तडतडी आली. दादा नक्कीच येऊ पुन्हा. तर मित्रांनो, आता सकाळचे 5:45 झालेत आणि आम्ही आता निघालोय प्रतिबालाजीच्या मंदिरात. सार्थकने दिले तर भारी वाटतं जरा. हो, लई फुल थंडी वाजते बाई. गाड्याचा काय वाटतं तुला? खूप थंडी, एकदम थंडी. आता आम्ही आज आलो प्रतिबालाजीच्या दर्शनाला. आज 12 आहे, गुरुवार. तर आज काहीतरी आम्हाला स्पेशल किंवा काय बोलतात त्याला, काहीतरी वेगळा अनुभव येणार आहे. तो आम्ही तुम्हाला थोड्याच वेळात कळवू. हा, आणि इथं सगळी दुकानं पण बंद आहेत आणि आमच्यासोबत फक्त एक ट्रॅव्हल्स दिसते तिकडं. आणि बघा समोर तुम्ही पण फुल थंडी वाजते. लवकरच तुम्हाला महाप्रसाद दाखवूया. आदली थंडी बोलता पण नाही. थंडी बरफ पडलाय. चला, तर तुम्हाला तर डायरेक्ट व्हिडिओ बघा, तुम्ही सिनेमॅटिक शॉटला एन्जॉय करा. तर मित्रांनो, आता आमचं दर्शन झालंय आणि हा तुम्ही समोर बघत आहात. अरे समोर बघत आहात. रुको जरा,
सबर करो. परत हा इथे आम्ही आलेलो आहे. अरे थांब ना लय. मला बोलू दे भाऊ काय. अरे तर मित्रांनो आता आमचं दर्शन झालंय प्रतिबालाजी मंदिरातून. तर आता आम्ही ढाब्यावरती थांबलोय आणि थोड्याच वेळात आम्ही आता पुरंदर किल्ल्यावरती जाऊ, जे की समोरच आहे. तर इथं सध्या तरी फोटोशूटिंग चालले. तर आता आपलं तर मित्रांनो आता मासपेटी घेतात आहे. तुम्ही बघा फक्त आता नाश्त्याला जरासा टाईम आहे. दादाला लिंबू पाहिजे. चोरू नको, हे लिंबू चोरतोय बघ. तर मित्रांनो आता आम्ही आलोय पुरंदर किल्ल्यावरती. तर हा किल्ला बऱ्याचपैकी आर्मीच्या ताब्यात आहे, कारण की आत्ता सध्याच्या परिस्थितीमध्ये किल्ल्यांचे खूप तटबंदी किंवा काही नुकसान होत आहे. तर जसंच आपण आर्मीवाल्यांच्या ताब्यात दिलेत तर स्वच्छता पण राहते आणि बऱ्याचपैकी काम होतात. तर तुम्हाला पुरंदर किल्ल्याची माहिती सांगणार आहे, जेवढी तुम्हाला माहिती आहे. तर ही तुम्हाला मोठी चर्च दिसते. ही 1818 मध्ये जेव्हा इंग्रजांनी पुरंदर किल्ला मराठ्यांच्या ताब्यातून हातात घेतलेला, तेव्हा किल्ल्यांवरचं सर्व वास्तू जाळल्यानंतर त्यांनी इकडे हे चर्च बांधलेलं. हे समोर जे दिसते तुम्हाला, इकडे त्यांचं ते जीसस क्राइस्टची मूर्ती ते लोक अडकवायचे. तर इकडं आता ही जागा दिसते तुम्हाला, हे मावळ्यांना आराम करण्यासाठी जागा असायची आणि हे वरती देऊळ कोणत्या देवाची मूर्ती ठेवायची ती. आता तुम्हाला हे दिसतंय आणि वरती बिजागिरी दिसतीये, तर दरवाजा असायचा इकडं. तर मित्रांनो आता आम्ही आलो जेवायला सासवडमध्ये शिवाजी इंग्लिश मीडियम हायस्कूलमध्ये. तर इथं फुल एकदम डिस्को लाईट सार्थक स्वराजदा इथं बघे जेवा इज्जत बघा डिस्को लाईट. तर आता आम्ही ताटात अजून काय नाही, तुम्हाला आता भरल्यावरच दाखवू काय काय ते. तर नंतर मग बॉम्ब फायर होईल.
लाकडं बिकडं भेटो आणि नाचू बघा डिस्को चांग 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 किरीस का सुनो के गाना किरीस का सुनो के गाना प्रेम भाई काय वाटतो भाई ओंकार दादा कसं वाटते तुला भात वाढून भाई इथं पण आहे भाई तू खुश आहेस का तुझ्या मित्राचे 1000 सबस्क्रायबर पूर्ण झालेत जलने वालों को जलने दे वाह भाई वाह वाह भाई वाह वाह भाई वाह बस्सा रस्सा पोळी पोळी रात्रीची वेळ झाली रात्रीची ॲग्री बर्ड कोण पण कसे पण झोपलेत झोप ना झोप तर मित्रांनो शुभ सकाळ आता आम्ही निघालेलो वडबुद्र तुळापूरला जायला पण इकडं असं सीन झालं आहे की इथं आम्हाला 1 तास झाला पूर्ण हा टाटावाला ट्रक इथं उभा राहिला आहे आता क्रेन आला आता बघूया आपण कसा निघतोय कसा नाही सोन्याद राघू प्रेम द चायनीज बॉय तर बघूया आपण की कसं आहे कसं नाही होतंय आता ते चला रे इथं परीक्षक सगळे उभे आहेत बघूया आता खालती ते काका वायर लावतायत तर मित्रांनो इथं बघा आता क्रेन आले क्रेन आले ट्रक अडकलाय क्रेन आले आम्हाला वाटलं 1.5-2 तास लागतील पण क्रेन नशिबाने आली क्रेन नाही त्याचा भाऊ आहे छोटा का आता ओढतीन बघू आता जमलं तर माझ्या हाताने ओढतो मी आता धाप क्या आपके टूथपेस्ट में नमक है बघू आता बघा तिकडं बघा थोडक्यात राहिलेलं आहे थोडक्यात तो ट्रक आहे बघा जाता राहिलेला आहे थांबा इथं बघू दे आता इथं बघा काय झालं त्या साईडनं बघा आता तुम्ही एन्जॉय करा व्ह्यू हे काय काढतोय ड्रायव्हर बसलाय ना तर मित्रांनो थोडंसं आता बघूया आपण नक्की काय होतंय काय नाही घेतला पाठी आला पण ट्रक फुल टेन्शनमध्ये आला इथं क्रेनच्या इथं मग पाठी जागा नाही राहिली आपल्याला दिसते इथं स्वराज दादा काय बोलायचं तुम्हाला काय बोलायचं तर आता सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करो तर मित्रांनो आता ह्याच्यानंतर आमचं चाललेलं आता बघूया आमचं जर टाईम राहिला आमच्याकडे उरला तर आम्ही जाऊया परत वडबुद्र तुळापूरला किंवा मग डायरेक्ट नाही तर मग आम्ही डायरेक्ट रिसॉर्टला जाऊया डायमंड रिसॉर्ट तर तोपर्यंत तुम्ही इकडचाच निघाला मित्रांनो हिंदू म्हणून सगळ्यात तव वृत्ती गेली
छोट्या पोरांमध्ये काय काम? एंट्रीची तयारी चालली. सोन्या 5 4 3 2 1 1 2 3 2 1 गो. अरे गेला बघ. तर मित्रांनो, काल रात्री यायला खूप आम्हाला उशीर झाला, म्हणून मी आत्ता ब्लॉग एंड करतोय. आणि जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.